या बाजीनं आणि हिरानं मोठ्या शेतापीनं आपलं खरं स्वरूप आमच्या समोर आणि या पुण्याच्या जनतेसमोर आणलं. त्यामुळेच आज बाळ पेशव्यांचा जीव वाचला. नाही, आपण काळजी करू नये. बाळ पेशव्यांचा अभिषेक आज सुरळीत चालू आहे. डोळत झाकून तुमच्यावर विश्वास ठेवला. मला यांच्यावर संशय आला ते मी तुम्हाला सांगितलं, पण तुम्ही यांच्या विरोधात पुरावा गोळा करून दावला. मला जिथं दिसेल तिथं सरकलम करणार होतो तुम्ही. आणि खऱ्याला कशाची डर नसती म्हणतात ना, तेच कर. पण कोतवालांवर हल्ला करणारा हल्लेखोराने तुमचं नाव कसं घेतलं की तुम्हीच कोतवालांवर वार केला? अहो, कुणी माझं नाव कशाला घेईल? जे घडत आहे त्यामागे मी आहे हे तुम्ही कोणाकोणाला सांगितलं? फक्त कोतवालांना. आणि त्यांनी माझ्या विरोधात पुरावे सुद्धा गोळा केले. माझं नाव ज्याने घेतलं तो हल्लेखोर कुठे? रागानं कोतवालांना गळा चिरला त्याचा. रागानं नाही, हुशारीनं म्हणा. ज्याने माझं नाव घेतलं त्याच्याकडे मी कुठे आहे ह्याची चौकशीही न करता त्यांनी त्याचा गळा का चिरला? सत्य लपवण्यासाठी. नानासाहेब गनिमांनी परत संदेश पाठवले. कितीही प्रयत्न केले तरी पेशव्यांना तुम्ही वाचवू शकणार नाही. हा, जो लखोटा मी कोतवालांसमोर उघडलाच नाही त्यातला मजकूर कोतवालांना कळला कसा? आणि त्यांनी नानांना सांगितलं कसा? काही काय ते माझ्या ध्यानातच आलं नाही. उत्तर द्या. लखोट्यातला मजकूर तुम्हाला कसा ठाऊ? तो लखोटा तुम्ही तर लिहिला नाही ना? चार हल्लेखोर मेण्याच्या पाठीमागे पाठवले. त्यांच्या मागे शिपायांना दौडवले आणि अजून हल्लेखोर मेण्यावर पाठवले. हल्लेखोरांपासून बाळ पेशव्यांना वाचवण्याचं सोंग घेऊन आणि गुलालाचा फायदा घेऊन याच कोतवालांनी मेण्यावर तलवारीने वार केले. शेराने ज्याचा उल्लेख केला होता तो पुण्याचा शत्रू आज सर्वांसमोर आला. आपल्या स्वराज्याचा, आपल्याच पेशव्याचा असा घात का केलात कोतवा? आपलं स्वराज्य, आपला पेशवा, आपली माणसं
कोण आपला नानासाहेब? ही सगळी सरदार मंडळी, ही लोक की आपण? हे कधीच कोणी आम्हाला आपलं मानलं नाही नानासाहेब. या पुण्याचे कोतवाल होतो आम्ही आणि पूर्ण प्रयत्नाने कोतवाली करत होतो. पण त्या मोबदल्यात काय मिळालं आम्हाला? सतत होणारा अपमान. आपणास याद नसेल नानासाहेब, पण आम्हास अजून पुरते याद आहे. आम्ही मोठ्या विश्वासानं पुण्याच्या सुरक्षेची जबाबदारी आपणावर सोपवली होती. जी काय जी करताय मागापासून? ही असली फुजरेगिरी करण्यासाठी ही वस्त्र तुम्हाला दिली होती का? भर दिवसा गार्द्यांनी शनिवार वाड्यात शिरून रक्तपात केलं. आणि आपणास त्याची खबरही लागू नये. जो विश्वासघात आपल्याकडून झालाय त्याला माफी नाही. माफी असावी हुजूर. आम्ही आमचं कर्तव्य इमानीतपणे पार पाडले. पण हा गनीम पुण्यात कसा दाखल झाला हेच कळायला मार्ग नाही. नानासाहेब, शनिवार वाड्यातूनच काय ते कारस्थान आखलं जात. आपल्या अपयशाचं खापर शनिवार वाड्यावर फोडू नका. कटकारस्थान झाले हे मंजूर, पण गार्दी शनिवार वाड्यात शिरलेच कसे? सुरक्षेची जबाबदारी कोणाची होती? आमची. मग ती का पार पाडता आली नाही? तुम्ही बाहेरचे म्हणून दरबारात विरोध असूनही आम्ही मोठ्या विश्वासानं कोतवालीची वस्त्रे तुम्हाला दिली. पण मग त्या वस्त्रांचा मान राखून का नाही ठेवता आला? आज आम्ही अजून एक मान देणार आहोत, त्याचा स्वीकार करा. हुजूर, पेशव्यांचं रक्त सांडलं याची शिक्षा मिळणारच. हुजूर, अजून एक संधी द्यावी आम्हास. आम्ही सिद्ध करून दाखवू आपला विश्वास. सध्या तरी आपण त्याच्या लायकीचे नाही आहात असंच दिसतंय. कोतवाली सांभाळण्याची कुवत आपल्यात आहे की नाही हे आम्ही पाहू आणि मग ठरवू. हुजूर, खरंच आमचा काहीच दोष नाहीये यात. झाल्या प्रकाराची चौकशी झाल्यानंतर कळेल दोषी कोण आहे ते. आणि जर तुमचा हलगर्जीपणा आमच्या समोर आला तर ज्या पुण्यात मानाने मिरवता त्याच पुण्यात तुमची अशी मिरवणूक काढू की जी तुम्ही कदापिही विसरणार नाही. या पेशवाईला आणि आपणास आमच्या कुवतीची लवकरच जाणीव करून देऊ आम्ही. नानासाहेब, आठवत आहेत का आमचे अपमान? कोतवाल आहात
पेशवे नाही. जर अशीच मनमानी करायची असेल तर कोतवाली आणि पुणे दोन्ही सोडायचं. जी आम्ही आमची जबाबदारी व्यवस्थित पार पाडू एवढंच सांगायचं होतं आम्हास. आपण ती कशी पार पाडता आहात हे आम्ही पाहतच आहोत. आमच्या विरोधात तुम्हीच काही कट रचला असेल तर तसेही सांगा. या पेशवाईने कधीच कदर केली नाही आमची. ती कदर केली, तो मान दिला, तो निजामाने. त्यांनी ओळखली आमची कुवत आणि जबाबदारी सोपवली आमच्यावर. आणि नुसती जबाबदारी नाही तर विश्वासही दाखवला आमच्यावर. म्हणून तुम्ही शहराच्या रक्तरंजित खेळात सामील झालात. विश्वासाने सोपवलेल्या कामगिरीचा भाग होता तो. या पुण्यात घडणाऱ्या रक्तरंजित घटनांचा चेहरा हा जरी शेरा असला तरी खरे सूत्रधार आम्ही होतो. या पुण्यात घडणाऱ्या रक्तरंजित घटनांचा चेहरा हा जरी शेरा असला तरी खरे सूत्रधार आम्ही होतो. भुयारात शेराला भेटणारे आम्हीच होतो. लवकर आलात. हाँ, बहुत वक्त जाया हो चुका है, अब और नहीं. वैसे आप कौन हैं ये तो हमने पहचान ही लिया है, तो फिर सामने आने में क्या दिक्कत है? हम आपके सामने आ गए तो आपकी दिक्कतें और बढ़ जाएंगी. आप भी कमाल हैं, लेकिन अपनी सांसों का गला खुद ही घोट रहे हैं. वजह जान सकते हैं? वजह मी सांगू इच्छित नाही. वैसे भी हमें वजह से ज्यादा मकसद से मतलब है, जो कि आपका और हमारा एक ही है. शनिवार वाड्याची सुरक्षा व्यवस्था इतकी चोख आहे की साधं चिटपाखरू देखील आत जाऊ शकत नाही. म्हणूनच बाळ पेशवे वाड्याबाहेर येण्याच्या संधीची वाट पाहतोय आपण. अगली मुलाकात लवकरच नातूवाड्यातून बाळकृष्णाची मूर्ती घेऊन मुरलीधर मंदिरापर्यंत पालखी निघणार आहे. होणाऱ्या पेशव्यांकडून मंदिरात चक्रवर्ती पदासाठी अभिषेक केला जाईल. ही योग्य संधी आहे. या संधीचं सोनं करायला हवं. तेच तुझ्या चिचोक्यानं पाहिलं आम्हाला, म्हणून शेराने संपवलं त्याला. बाळाजीरावांना मारणं भाग पडलं आम्हाला. ती पिशाचीही आमचीच होती. हो, आमचीच होती. पुण्यात धुमाकूळ घालणारी फुताटकी आम्हीच सोडली होती. कात्रजच्या तलावातला विषप्रयोग, महाप्रसादातला विषप्रयोग, ते उत्तरेतले खानसामे, बिनीवाल्यांना मारणारे पेंढारी, हे सगळे आमचेच होते.
नानासाहेब, या पेशवाईच्या फौजेला खेळवणारा हा कोतवालच होता. नानासाहेब, या पेशवाईच्या फौजेला खेळवणारा हा कोतवालच होता. मी वेळोवेळी आमच्या कुवतीविषयी शंका घेतलीत ना. आता आमच्या कुवतीचा अंदाज आलाच असेल तुम्हाला. या कोतवालानं आमच्या बाळाजीरावांना संपवलं. याचं शिर धडापासून अलग करा. खंडेराव, अहो आपली अवकात नाही की कुवत. आपल्याला फक्त आरोप करणं जमतं. पेशवाईने दिलेला मान मिरवत आला तुम्ही, पण हिम्मत कोणाच्याच मनगटात नव्हती. आपण फार मोठा गुन्हा केला. फितुरी केली. हे मान्य आहे तर आपल्यास. फितुरी नाही की गुन्हाही नाही, मान मिळवण्यासाठी केलं आम्ही हे सगळं. जो मान तुम्ही दिला नाही तो उपऱ्या निजामांनी दिला. आम्हाला एक संधी हवी होती, ती दिली चहापणांनी, आणि ती संधी तुमच्यामुळे हातची जाते आमच्या. बस आता लय झालं तुमचं. या तलवारीची आण घेऊन म्हणलं होतं तुम्हाला. तोवर या मराठी दौलतीचा गनिम संपवत नाही तोवर ना बाजी का पसंत ना बाजीची तलवार. बाजी, कोतवाल फक्त पेशवाईचेच अपराधी नाही, तर पेशवाईच्या या सगळ्या लोकांचे अपराधी आहे. पेशवाईतले हे लोकच त्यांना शिक्षा करतील. नानासाहेब, कोतवाल निसटलं म्हणजे नाही जाणार. बाजी असंच तोवर नाही जाणार. तोवर कोतवालाला त्याची सजा मिळत नाही तोवर बाजीची तलवार म्यान होणार नाही. Yeah.
आहे